नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरामध्ये स्वच्छता अभियान 3616 किलो कचरा संकलित करण्यात आला. ज्येष्ठ निरूपणकार तथा महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरामध्ये 1 मार्च रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये डोंगरगाववाडी लोणावळा, तुंगारली लोणावळा, देवले, वेहरगाव, कामशेत, नाणे, पवनानगर, आंबवणे येथील श्री बैठकांच्या 318 श्री सदस्यांनी सहभाग घेतला. लोणावळा शहराच्या 7 विविध भागांमधील 12 किलोमीटरचे रस्ते व रस्त्याच्या कडेचा परिसर झाडलोट करून रस्त्याच्या कडेला असलेले प्लास्टिक व इतर कचरा असा तब्बल 3616 किलो कचरा या स्वच्छता अभियानामध्ये संकलित करण्यात आला. यामध्ये 627 किलो ओला कचरा व 2989 किलो सुका कचरा आहे. सकाळी 7:30 वाजता पुरंदरे शाळा मैदानावर सर्व श्री सदस्य जमा झाले. त्या ठिकाणी सर्व सदस्यांची नोंद घेत प्रत्येकाला स्वच्छतेसाठीचे साहित्य, मास्क व हँडग्लोव्ज वाटप करण्यात आले. यावेळी लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, लोणावळा बाजारपेठ विभागाचे नगरसेवक सनी घोणे, अर्जुन पाठारे, लोणावळा नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख तुकाराम मोरमारे हे देखील उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य हे खरे तर स्वच्छता दूत आहेत. लोणावळा शहराला स्वच्छ करण्यामध्ये व स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये या श्री सदस्यांचा मोठा वाटा आहे. पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. सांगतो ना आपल्याला काळामध्ये घ्यायला धर्माधिकारी यांच्या मार्फत तुम्ही लोक सर्व इथं जमलात स्वच्छतेसाठी. लोणावळा शहर स्वच्छतेसाठी तुम्ही जमला आहात, त्याबद्दल धन्यवाद. अशीच सर्वांनी एकजूट दाखवून दादासाहेबांचा आशीर्वाद आपल्याला भेटलेला आहे, तर सर्वांनी लोणावळा स्वच्छ कसे राहील हे बघितलं पाहिजे. त्या हिशोबाने त्या स्वच्छतेच्या दूत आहात तुम्ही, त्यामुळे इथं आले त्याबद्दल धन्यवाद. अभियान 11 वाजता संपल्यानंतर एक्झॅक्ट संख्या कळेल आपल्याला, आणि कचराही किती वजन होणार आहे तसंही आम्ही गणित सगळं मांडून मग मोरमारे साहेबांकडे देणार आहोत. तर ह्या अभियानाची सुरुवात झालेली आहे. आपण सर्वांनी स्वच्छता करताना नियम पाळून आपल्याला ज्या सूचना मिळाल्यात त्या करायच्यात. आत्ता इथे उपस्थिती दिल्यानंतर ज्या वेळेला अभियान संपेल त्यावेळेला याच ठिकाणी येऊन उपस्थिती परत द्यायची आहे, कारण काही भाग समजा राहिला तर तोही आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर त्यानुसार आपण सर्वांनी सुरुवात करायची आहे.
आता 8:15 झालेले आहेत, 8:20. 5 मिनिटात आपण आपापल्या जागेवर जायचं आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. गटप्रमुख आपल्याला जे सांगतील त्या ठिकाणी आपण जायचं आहे सर्वांनी. सरकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं स्वच्छता अभियान आपण राबवत आहोत. आज प्रतिष्ठानचे प्रणेते महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिवस असतो. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आपण आज हा स्वच्छता अभियान प्रकल्प राबवत आहोत. या निमित्ताने लोणावळा शहराचे नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच उपनगराध्यक्ष श्री देवीदासजी कडू हे पण उपस्थित आहेत. माजी नगरसेवक खराडे, त्यानंतर घोणे, या प्रभागाचे नगरसेवक घोणे हे उपस्थित आहेत. मी प्रथमतः त्यांचा मोरमारे साहेब पुढे या. मोरमारे घोणे साहेब तुमचाही घ्या, नगरसेवक म्हणून घ्या. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.